रामकृष्ण हरी माऊली. मित्र हो, जर तुम्हाला आयुष्यभर शारीरिक आणि मानसिकरित्या तंदुरुस्त राहायचं असेल, तुम्ही दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करत असाल, व्यायामाला अजिबातच वेळ मिळत नसेल, असं असताना सुद्धा तुमच्या डोक्यापासून ते पायाच्या बोटापर्यंतच्या सगळ्या मांसपेशी, सगळी हाडं, सगळे सांधे जर तुम्हाला मोकळे करायचे असतील, टवटवीत करायचे असतील, तिथला रक्ताभिसरण सुधारून तिथल्या मांसपेशी चांगल्या प्रकारे रिलॅक्स ठेवायचे असतील आणि एकूणच तुमच्या शरीराच्या मधलं सगळं वातावरण आनंददायी ठेवायचं असेल, तर रोज सकाळी फक्त मी सांगतोय ते व्यायाम प्रकार फक्त 10 मिनिट तुम्हाला द्यायचे आहेत आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि ताजतवाना ठेवण्यासाठी मदत करणार आहेत. तुमची छोटीशी परसबाग आहे, गार्डन आहे, गच्चीवरती हे ठेवलेली झाडं आहेत. माझ्या बायकोनं फुलवलेली ही परसबाग आहे आणि नक्कीच तुम्ही पाहू शकता हे जे फूल आहे हे लिलीचं फूल आहे, पावसाळी लिली आहे. याचा मकरंद ती मधमाशी काढत आहे आणि अशा ह्या फुलासारखं जर तुम्हाला आयुष्यभर टवटवीत राहायचं असेल, तुम्ही बघू शकता इथं याला परागकण आलेले आहेत. हे लिलीचं फूल आहे, त्याच्यावरती ही मधमाशी त्या ठिकाणी घेत आहेत. म्हणजे किती अतिशय चांगला हा निसर्ग आहे, हा निसर्ग नियम आहे. जसं हे फूल सजीव आहे तसं आपण सुद्धा सजीव आहेत. आपण तर बुद्धी असणारे सजीव आहोत, त्यामुळं आपण तर किती टवटवीत राहिलं पाहिजे. आणि नैसर्गिकरित्या टवटवीत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शुद्ध सात्विक आहार आणि नियमित हलका फुलका व्यायाम. आणि मला खात्री आहे की आजच्या व्हिडिओमध्ये मी जो व्यायाम तुम्हाला सांगणार आहे तो व्यायाम तुम्हाला आयुष्यभर या फुलासारखं टवटवीत ठेवण्यासाठी नक्कीच मदत करणार आहे. मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक स्टेप अतिशय बारकाईनं समजून घ्या आणि दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या सोबत तुम्ही हा प्रत्येक व्यायाम प्रकार काळजीपूर्वक करा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. यासोबतच अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, सगळ्यात सुरुवातीला आपण बघणार आहोत ही हाताची बोटे, मनगट, हा जो भाग आहे हाताचा, दंडाचा भाग, कोपरे आणि खांदे आणि हे मानेच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत, पाठीच्या वरचे जे स्नायू आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे मोकळे करायचे आहेत. आणि मला खात्री आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आजपासूनच हा व्यायाम सुरू करणार आणि व्यायाम सुरू केल्यानंतर अगदी पहिल्याच दिवसापासून तुम्हाला या व्यायामाचा चांगला परिणाम दिसून येईल. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून हे कळवाल. सुरुवातीला पाहूयात कशा पद्धतीने आपल्याला पोझिशन घ्यायची आहे. सगळे व्यायाम तुम्हाला उभं राहून करायचे आहेत. जर तुम्हाला उभं राहता येत नसेल, काही त्रास होत असेल, तर अशा वेळी तुम्ही खुर्चीवर बसून देखील हे व्यायाम करू शकता. कॉटवर बसून सुद्धा, सोफ्यावर बसून सुद्धा हे व्यायाम तुम्ही करू शकता किंवा खाली मांडी घालून किंवा खाली पाय पसरून बसून सुद्धा हे व्यायाम तुम्ही करू शकता. मित्र हो, हा व्यायाम अजिबात अवघड नाही, सहज सोपा आहे, कोणालाही करता येणार आहे. तुम्ही लहान असा, प्रौढ असा, तरुण असा, वयस्क असा, कुणी हा व्यायाम करू शकतो. तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष असा, तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या, हे व्यायाम तुम्ही सहजपणे करू शकता. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला पोझिशन घ्यायचे, पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे तुम्हाला, किंचित अगदी. आणि हे अंतर घेतल्यानंतर तुम्हाला पाठीचा मणका जो आहे सरळ ताठ ठेवायचा आहे, मान सरळ ठेवायची आहे, नजर समोर तीक्ष्ण असली पाहिजे आणि तुमचे हात तुम्हाला सरळ असे लांबवायचे आहेत. हात सरळ लांबवले, हे बघा तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला काय करायचंय, अशा प्रकारे हाताचे जे पंजे आहेत ते तुम्हाला वर करायचे आणि तुम्हाला आता पुढची स्टेप आहे अगदी सहज करता येणारी, ती म्हणजे तुमच्या दोन्ही हाताच्या बोटांना तुम्हाला मध्ये वळवायचं आहे, अंगठा मध्ये घेऊन. बघा अशा प्रकारे 1 2 3 4, खूप छान, 5, व्हेरी गुड, 6 7 8 9 10 वेळा तुम्हाला हे करायचं. आता काय करायचंय, मूठ अशीच ठेवायची गच्च आणि दोन्हीही मुठा तुम्हाला काय करायच्यात, उलट्या सवाशा फिरवायच्या आहेत. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, पुढे उलट 1 2
3 4 5 6 7 8 9 आणि 10. ओके. आता थोडंसं काय करायचं, तुम्हाला हातामध्ये अंतर घ्यायचं आहे आणि दोन्ही हात तुम्हाला काय करायचे, फोल्ड करायचे मनगटातून खालीवर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत एकदा करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता काय करायचे, दोन्ही हाताचे पंजे समोरासमोर आणायचे आणि तुम्हाला काय करायचे, बाहेरच्या बाजूला घ्यायचा आहे, मध्ये बाजूला घ्यायचा आहे दोन्ही हाताचा पंजा. बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. तुम्ही 10 वेळा 5 वेळा सुरुवातीला जर हात अवघडून जात असेल तुमचा, तर हळूहळू तुम्ही हा स्पीड आणि हा वेग तुम्हाला वाढवायचा आहे, वेळ वाढवायचा आहे. ओके. तर हे झाले आता हाताचे, हे मनगटाचे आणि पंजाचे. आता काय करायचे, तुम्हाला तुमचा जो हात आहे तो कोपरातून अशा प्रकारे घ्यायचा आहे. अशा प्रकारे घेतल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जे आहेत ते कोपरातून गोल फिरवायचे. अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हे झाले सवासे. आता उलटे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. अतिशय चांगला व्यायाम. आता काय करायचंय, दोन्ही पंजे तुमच्या खांद्यावरती ठेवायचे. अतिशय शांतपणे, निवांतपणे करायचे. गडबड नाही, गोंधळ नाही, सहन होईल असं करायचंय. खूप चांगला व्यायाम. हे जरी सोपे साधे वाटत असले प्रकार तुम्हाला, तर ह्याचे फायदे महान आहेत. अक्षरशः तुमच्या शरीराचा प्रत्येक सांधा, प्रत्येक मांसपेशी मोकळी फट होऊन जाणार आहे आणि तुमच्या शरीरातलं रक्ताभिसरण सुधारून तुमच्या शरीरामध्ये एक नवचैतन्याचं वातावरण येणार आहे. बघा, तुम्ही आता हे अशा प्रकारे ठेवले. हे पुढची स्टेप. आता हे जे हात आहेत तुम्हाला अशा प्रकारे खांद्यातून गोलाकार उलटे सवासे फिरवायचे 10 वेळा. हे बघा, सवासे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उलटे. सोपं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. व्हेरी गुड. हे झालं. आता काय करायचं, पुढची स्टेप. पायातलं जे अंतर आहे थोडंसं तुम्हाला वाढवायचं आहे. उडी मारून वाढवा, तुम्ही किंचित वाढवायचं आहे. आणि काय करायचं, आता हात जे आहेत तुमचे अशा प्रकारे पसरवायचे आहेत. एकदम सोपं आहे, काही सुद्धा अवघड नाही. आणि हळूहळू वर तुम्हाला हे हात जवळ घ्यायचे आहेत. फेस तुमचा हाताचा पंजाचा एकमेकाला लावायचा आहे. असं 1 खाली घ्या, 2 3 4 5 खाली आणताना खाली घ्या, वर नेताना वर घ्या. 6 हे बघा, 7 खाली आणताना खाली घ्यायचा हाताचा तळवा, वर घेताना वर. 7 8 9 10. असं 10 वेळा तुम्हाला करायचे. परत नॉर्मल पोझिशनला या तुम्ही. हळूहळू थोडंसं रिलॅक्स व्हा. रामकृष्ण हरी म्हणा, निवांत. अतिशय चांगला प्रकार. आता ह्याच्यामध्ये काय काय झाले, तुमच्या हाताची बोटं, हाताच्या पंजाच्या मसल्स, मांसपेशी, हे मनगट, हा हाताचा भाग, दंडाचा बाहू आणि हे जे आहेत कोपरे आणि खांदे, पाठीच्या मागच्या मणक्याच्या बाजूचे जे स्नायू आहेत, यांना हा अतिशय चांगला सूक्ष्म व्यायाम झालेला आहे. या सूक्ष्म व्यायामानं
तुमच्या सांध्यावरती मांसपेशीवर अजिबात ताण आला नाही, परंतु रक्तवाहिन्या चांगल्या सुधारल्या, तिथला रक्तप्रवाह सुधारला, तिथली आखड, तिथला आजार कमी होण्यासाठी किंवा भविष्यात त्याचा कुठलाही आजार तुम्हाला होणार नाही. हात पडणं असेल, हातामध्ये मुंग्या येणं, हात बधीर होणं, हात वारंवार दुखणं, अशी कुठलीही तक्रार ह्या व्यायामानं तुम्हाला होणार नाही. असेल तर ती चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीनं दुरुस्त होण्यासाठी मदत होणार आहे. म्हणूनच आपण ह्याला सूक्ष्म योगा किंवा सूक्ष्म व्यायाम असं देखील म्हणतो. आता काय करायचं आपल्याला, पुढची स्टेप मानेचा व्यायाम करायचा आहे. म्हणजे मानेच्या मधल्या ज्या मांसपेशी आहेत, मणके जे आहेत, सर्वायकल स्पाईन जे आहे किंवा खांद्याच्या पाठीमागच्या ज्या मांसपेशी आहेत, त्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे दुरुस्त करायचे. जर तुम्हाला डोकेदुखी होत असेल, मानदुखी होत असेल, तर अशा प्रकारे तुम्हाला ह्याचा व्यायाम होणार आहे. काय होणार आहे, परत तुम्हाला थोडंसं पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. सरळ साधं उभं राहायचंय तुम्हाला. तुम्ही असंच हात अशा प्रकारे ठेवू शकता किंवा कमरेवरती तुम्ही हात ठेवू शकता. काय करायचे आता, मान तुम्हाला हळूहळू हळूहळू डावीकडे वळवायची आहे, परत सरळ करायची आहे, परत उजवीकडं. हे बघा, हे झालं 1 2 3. हळूहळू, झटका द्यायचा नाही, काय नाही, नॉर्मल समोर सरळ बघायचं. 4 सरळ या डावीकडं. 5 6 7 8 अतिशय शांत. 9 10. ओके, 10 वेळा तुम्हाला हे करायचं. आता काय करायचं, मान खाली आणि वर करायचे. जेवढी शक्य होईल तेवढी खाली घ्या. जे हनुवटी आहे ती छातीला टेकवण्याचा प्रयत्न करा. जेवढी शक्य होईल तेवढी पाठीमागं घेण्याचा प्रयत्न करा. आकाशाकडे बघा, नजर स्थिर ठेवा. हे करत असताना, मानेचा कुठलाही व्यायाम करत असताना डोळे उघडे ठेवा, बंद करू नका. कारण तसं जर केलं तर तुम्हाला चक्कर येऊ शकते. त्यामुळे ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. 2 हळूहळू. 3. त्याच्यामुळे थायरॉइडच्या ग्रंथीचा पण खूप चांगला व्यायाम होतो. 4 5 प्या. 6 7 8 9 10. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला हे मानेचं. आता दुसरा व्यायाम मानेचा काय आहे, मान जी आहे ती अर्धवर्तुळाकार तुम्हाला फिरवायचे आहे. बघा, एवढंच यायचं, असं करायचं. परत उलट अर्धवर्तुळाकार, पूर्ण नाही फिरवायचे. डोळे उघडे ठेवायचे आणि परत पूर्ण वर्तुळाकार. एक 5 वेळा अर्धवर्तुळाकार, उजवीकडं डावीकडं, डोळे. आता पुढची स्टेप काय करायची, तुम्हाला पाय जवळ घ्यायचे आहे अशा प्रकारे आणि सरळ उभं राहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा खांद्याचा आणि मानेचाच आहे व्यायाम. तुम्हाला जे दोन्ही खांदे आहेत ते कानाकडं वर उचलायचे आहेत हळूहळू 10 वेळा आणि खाली सोडायचे हळूहळू. 1 अतिशय सावकाश. 2 सूक्ष्म व्यायाम. 3 4 व्हेरी गुड. रामकृष्ण हरी माऊली. 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड, छान. आता तुम्हाला खांदे गोलाकार फिरवायचे, उलटे सवाशे असे. व्हेरी गुड. 10 वेळा फिरवा, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. अतिशय चांगल्या प्रकारे मानेच्या, खांद्याच्या, पाठीमागच्या वरच्या मांसपेशी यांना रिलॅक्स होण्यासाठी मदत होणार आहे. व्हेरी गुड. हे बघा,
खूप छान व्यायाम. हे अशा प्रकारे तुम्हाला 5 वेळा 10 वेळा तुम्ही हे करायचं आहे. आता काय करायचं तुम्हाला पूर्ण. आता पुढची स्टेप काय आहे, परत पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. थोडंसं म्हणण्यापेक्षा जेवढी तुमची उंची जास्त तेवढं तुमचं अंतर जास्त असलं पाहिजे. आता हात तुम्हाला अशा प्रकारे सरळ समांतर ठेवायचे जमिनीला आणि पुन्हा काय करायचं तुम्हाला तुमचा कमरेपासूनचा जो भाग आहे शरीराचा तो उजवीकडे आणि डावीकडे वळवायचा आहे अशा प्रकारे. हे बघा, शक्य होईल तेवढा वळवा आणि मान पण तुम्ही विरुद्ध दिशेला वळवायचे अशा प्रकारे. ह्याच्यामध्ये तुमच्या पायाच्या, गुडघ्याच्या, मांड्याच्या, कमरेच्या, मानेच्या, हाताच्या, दंडाच्या मांसपेशीला काय होणार आहे, पीळ बसणार आहे. परत जागेवरती या. हे अशा प्रकारे, हे अशा प्रकारे मान तुम्ही विरुद्ध दिशेला ताणायची जेवढे शक्य होईल तेवढे. 2 3. हे बघा, हळूहळू घ्यायचं. 4. पूर्ण हात तुम्हाला वळवायचे आहे. 5. 6. व्हेरी गुड. कमरेचा, पाठीचा व्यायाम ह्याच्यामुळे होणार आहे. 6. हळूहळू. 7. 8. 9. 10. व्हेरी गुड. छान. हे बघा, अशा प्रकारे परत तुम्हाला जागेवरती यायचे पोझिशनला. तुम्हाला आता कमरेवर हात ठेवायचा आहे. कमरेवर हात ठेवून कंबर तुम्हाला उलटी सवाशी गोलाकार फिरवायची 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ओके. आता उलट. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स व्हा. रामकृष्ण हरी म्हणा. थोडंसं थांबा, पॉज करा. आता पुढची सोपी स्टेप काय आहे, पायामध्ये थोडंसं किंचित अंतर अजून वाढवायचं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि आता काय करायचं तुम्हाला, उजवा हात तुम्हाला वर डोक्याच्या वर हळूहळू घ्यायचा आहे असा. आणि जो डावा हात आहे हा डावा हात तुम्हाला अशा प्रकारे पायावरून खाली घसरवायचा आहे. शक्य होईल तेवढं. हे अशा प्रकारे परत सरळ व्हा. खाली हात घ्या हा. परत डावा हात वर घ्या. हे अशा प्रकारे, हे अशा प्रकारे. व्हेरी गुड. खूप छान. हळूहळू, सावकाश, दगदग नाही, गोंधळ नाही. अतिशय आरामपणे करायचंय तुम्हाला. खूप चांगला ताण तुमच्या संपूर्ण शरीराला ह्या अतिशय सूक्ष्म असणाऱ्या, बारीक असणाऱ्या व्यायामामुळे होणार आहे. हे बघा, अशा प्रकारे 5 वेळा 10 वेळा सुरुवातीला तुम्ही करू शकता. हळूहळू याचं प्रमाण वाढवू शकता. खूप चांगला ताण मानेवर, कमरेवरती येणार आहे, खांद्यावरती येणार आहे. अशा प्रकारे 10 वेळा तुम्ही. आता काय करायचं, पायात अंतर तेवढंच ठेवायचंय आणि हात जे आहेत तुम्हाला पुढं आणि पाठीमागं घ्यायचे आहेत. हात पुढं जेव्हा तुम्ही घेणार आहेत तेव्हा पाठीचा बाक जास्तीत जास्त तुम्हाला काढायचा आहे. पाठ मागं ताणायचे आहे, हात पुढं ताणायचे. जेव्हा हात तुम्ही मागं घेणार आहेत तेव्हा पाठ म्हणजे छाती ही पुढे आली पाहिजे. कसं बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला लगेच लक्षात येईल. हे अशा प्रकारे पाठीचा तुम्हाला बाक तुम्ही बघू शकता. हे बघा,
हात जास्तीत जास्त पुढे आणायचे आणि पाठ जास्तीत जास्त कणा बाहेर काढायचा प्रयत्न करायचा. परत लगेच काय करायचे, हात मागं घ्यायचे असे तसे, हे असे. हा, व्हेरी गुड. सरळ उभं राहायचंय. बघा, तुमची मान मोकळी होणार आहे, पाठ मोकळी होणार आहे. जास्तीत जास्त आणायचा प्रयत्न करायचा. पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला पाठीच्या मणक्याचा किंवा मानेच्या मणक्याचा काही आजार असेल तर हा शक्यतो व्यायाम तुम्ही टाळा. बाकीचे सगळे व्यायाम करायचे. हे बघा, किंवा ज्याला कोणाला पाठीच्या मणक्याचा किंवा मानेच्या मणक्याचा आजार नसेल तर त्यांनी हा व्यायाम आवर्जून करायचा, जेणेकरून त्यांना भविष्यात त्रास होणार नाही. हे बघा, परत हे बघा, 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके. हे अशा प्रकारे सुरुवातीला जर तुम्हाला ताण वाटत असेल 2 वेळा करा, नंतर हळूहळू याचं प्रमाण आणि वेळ तुम्ही वाढवू शकता. हे अशा प्रकारे. ओके. त्याच्यामुळं अतिशय चांगला तुमच्या धडाचा म्हणजे मानेपासून खाली कमरेपासून वर जो भाग आहे, मांसपेशी आहेत पोटाच्या, छातीच्या, पाठीच्या, कमरेच्या, त्याला अतिशय चांगला शास्त्रोक्त ताण मिळणार आहे. आणि ह्याच्यामुळं फक्त मांसपेशी आणि सांधे किंवा हाडच नाही तर पोटामधले अवयव जे आहेत, आतड्या आहेत, त्यांच्यासाठी देखील हा व्यायाम प्रकार अतिशय उत्कृष्ट मानला जातो. पुढचा व्यायाम प्रकार देखील सोपा आहे. पायातलं अंतर थोडंसं कमी करायचंय. हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि खाली वाकत वाकत दोन्ही हात आपल्या पायावरून खाली घसरवत न्यायचे. परत उभं राहायचं आहे. हे बघा, 1, व्हेरी गुड, 2, छान वाटायला बघा, 3, पायापर्यंत न्या, अंगठ्यापर्यंत. सुरुवातीला जात नसेल तर घोट्यापर्यंत न्या, नडगीपर्यंत न्या. हळूहळू तुमची फ्लेक्सिबिलिटी वाढेल. 4 5 घसरल्यासारखं करा, पाण्यामध्ये सुळून मारल्यासारखं करा. 6 छान वाटायला. 7 कुठलीही दगदग नाही, धवपळ नाही, अवजड व्यायाम नाही, वजन उचलायचं नाही, पेच बसायचं, मुरगळायचा प्रश्न नाही. 6 सरळ उभा राहा, खाली वाका. 7 सरळ उभा राहा, खाली वाका. 8 खूप चांगला ताण तुम्ही अनुभवा. तुमच्या पिंडरीवर, मांड्यावर, गुडघ्याच्या पाठीमागच्या मिचकीवर येणार आहे आणि सगळा मोकळा होणार आहे. आणि हे 10. ओके. अशा प्रकारे आता काय करायचंय, तुम्हाला पायामध्ये अंतर आहे तेवढंच राहू द्यायचंय. तुम्हाला कमरेवरती हात ठेवायचे किंवा सरळ देखील ठेवू शकता. आणि तुम्हाला काय करायचंय, आता पाय तुमचा गुडघ्यातून अशा प्रकारे वर उचलायचा आहे, दुमडायचा आहे, समांतर घ्यायचंय. बॅलन्स जात असेल तुम्हाला उभा राहताना तर कशाचा तरी सपोर्ट घ्या, भिंतीचा वगैरे. अशा प्रकारे हे अशा प्रकारे तुम्ही सपोर्ट घेऊन सुद्धा हे असं करू शकता. आता माझा बॅलन्स जात नाही म्हणून मी काय करणार आहे, कशाचाही आधार न घेता हा व्यायाम प्रकार करणार आहे. हे अशा प्रकारे सरळ उभा राहायचं आहे, डोळे बंद करायचे नाहीत, नाही तर तुमचा तोल जाईल. हे बघा, बॅलन्स शरीराचा चांगला राखण्यासाठी, कोऑर्डिनेशन चांगलं राखण्यासाठी आणि मांड्या, गुडघे आणि सीटचा जो भाग आहे याच्यामध्ये खूप चांगला तुम्हाला स्ट्रेच मिळणार आहे आणि सूक्ष्म व्यायाम होणार आहे. आता काय करायचं, तुम्हाला पाय गुडघ्यातून पुढं मागं करायचं आहे. खूप छान. हे बघा, 10 वेळा. 3 4 हळूहळू. 5 6 7 8 किक मारायची. 9 10 हळूहळू, जास्त झटका द्यायचा नाही. परत नॉर्मल पोझिशनला या. डावा पाय वर उचला, परत सेम करा. हात तुम्ही कमरेवर ठेवू शकता किंवा ढिले सोडू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9
आणि 10. ओके, हे झालं. आता पुढचा सोपा व्यायाम प्रकार कुठला आहे? पाय तुम्हाला गुडघ्यातून दुमडायचा आहे, वर उचलायचा आहे आणि तसाच गोल फिरवून तुम्हाला तो पाठीमागं ठेवायचा. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. थोडंसं पुढे येतोय मी तुम्हाला दिसावं म्हणून. कमरेवर हात ठेवा विठ्ठलासारखं, रामकृष्ण हरी म्हणा. घेतला हे वर, असाच गोल फिरवायचा आणि इथं ठेवायचा. परत तसा उचलायचा, जागेवर आणायचा. 1, हे बघा 2, मागं घ्या गोल फिरवून 3. खूप छान वाटेल तुम्हाला आहे ना. 4, व्हेरी गुड. 5, सरळ उभं राहायचंय, खूप मजा येईल. 6, उत्साह वाढेल, व्यायाम करू वाटेल. 7, औषध म्हणून करा. जर भविष्यामध्ये दवाखान्यात ॲडमिट व्हायचं नसेल, आजार होऊ द्यायचे नसतील, तर हे सूक्ष्म व्यायाम प्रकार तुमचा वेळ वाचवणार आहेत, पैसे वाचवणार आहेत, आर्थिक कौटुंबिक नुकसान जे होणार आहे ते वाचवणार आहेत. हे अशा प्रकारे गोल फिरवा, मागं ठेवा, गोल फिरवून परत पुढं आणा, गोल फिरवा, मागं ठेवा. हे झालं 10 वेळा. आता परत विरुद्ध पायाचं उचलायचा, इकडे ठेवा. 1, परत उचलून जागेवर आणायचा. 2, 3, 4, खूप छान. 5, 6, 7, बघा 8, 9 आणि 10. ओके, आता आहे तसंच पायामध्ये अंतर ठेवायचे आणि तुमचा पंजा जो आहे आणि तुमचा पाय जो आहे तो टाचे करून वर उचलायचा आहे. पंजा जमिनीवर ठेवायचा आहे. बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. व्हिडिओवाले मामा क्लोजअप घ्या जरा. व्हेरी गुड, छान. हे अशा प्रकारे तुम्हाला हे पंजातून वर घ्यायचं आहे. कमरेवर हात अशा प्रकारे ठेवू शकता तुम्ही. हे बघा अशा प्रकारे तुम्ही, हे अशा प्रकारे तुम्ही बघा, तुम्ही बघू शकता. हे अशा प्रकारे. ओके, त्याच्यानंतर हळूहळू खाली ठेवा, परत उचला, 10 वेळा करा. 2, 3, शक्य तितक्या वेळेत धरून ठेवा, बॅलन्स राहू द्या. 4, हळूहळू खाली ठेवा. 5, 6, 7, 8, टाचेच्या मांसपेशी, घोट्याच्या मांसपेशी, पिंडरीच्या, पायाच्या, पंजाच्या मांसपेशी, बोटाच्या मांसपेशीचा अतिशय चांगला व्यायाम प्रकार होणार. सूक्ष्म व्यायाम, बारीक व्यायाम, पण फायदा महान आहे याचा. लहान दिसणार असणार. हे झालं टाचेचा. आता काय करायचे तुम्हाला? हे जे पाय आहेत अशा प्रकारे एक पाय वर उचलून तुम्हाला हा पाय अशा प्रकारे गोल फिरवायचा आहे 10 वेळा. उलटा सवाचा. 1, तुम्ही बघू शकता क्लोजअप घेतलेला आहे त्यांनी. हे बघा, आता असा उलटा, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज 10 वेळा. तुम्ही हे बसून सुद्धा व्यायाम करू शकता बरं का, सगळे लक्षात घ्या. खुर्चीवर सुद्धा करू शकता हे अशा प्रकारे. परत दुसरा पाय घ्या, उलटा सवाचा. टाचेच्या मांसपेशी, प्लांटर फेसिया जे आहेत, पाय दुखणं असेल, घोटासारखं मुरगळत असेल, आकडल्यासारखं वाटत असेल, तर तुम्हाला याच्यामुळे देखील खूप चांगला फायदा होणार आहे. उलट सवास, उलट सवास, हे अशा प्रकारे. आता काय करायचंय तुम्हाला? हा जो पाय आहे तुम्ही बघू शकता, हे इथून असा उचलायचा आहे आणि पूर्ण जे आहेत बोट तुम्हाला मध्ये खेचायचे, वर खेचायचे, पुन्हा मध्ये खेचायचे, पुन्हा वर खेचायचे, पुन्हा मध्ये घ्यायचे, पूर्णपणे वर घ्यायचे. तुम्ही बघू शकता क्लोजअप घेतलंय त्यांनी. हे बघा, वर घेतलं मी,
ताणून पुन्हा मध्ये घ्यायचे, वर घेतले, ताणून घेतले, वर मध्ये, वर मध्ये 10 वेळा. दुसऱ्या पायाचं पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, हे झालं. तर मित्र हो, नक्कीच हे सगळे व्यायाम प्रकार ज्याला आपण सूक्ष्म योगा किंवा सूक्ष्म व्यायाम प्रकार म्हणतो, ज्याच्यामुळे आपल्या शरीरातल्या एक ना एक पेशी, एक ना एक सांधा, एक ना एक हाड मूव होण्यासाठी, त्याची हालचाल होण्यासाठी मदत होणार आहे. तिथलं रक्ताभिसरण सुधारून आपलं संपूर्ण शरीर मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी मदत होणार आहे. विनंती असेल की आवर्जून दररोज सकाळी उपाशीपोटी किंवा जेव्हा तुम्ही फिरून येता, चालण्याचा व्यायाम करून येता, तेव्हा 10 मिनिट फक्त मोजून हा व्यायाम करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. आवर्जून वेळ काढून तुमच्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवत असतो. त्यामुळे विनंती असेल की व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन न दाबता कृपया पुढे जाऊ नका. यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्र नातेवाईकांना आवर्जून शेअर करा. तुमचे व्यायामाचे काही ग्रुप असतील, योगाचे ग्रुप असतील तर त्याच्यामध्ये देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या सूक्ष्म व्यायाम प्रकाराचा अतिशय चांगला फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुआ देतील, छान छान आशीर्वाद देतील. मित्र हो, नेहमीप्रमाणेच या देखील व्हिडिओला तुम्ही छान छान कमेंट करून आम्हाला कळवा. परत एकदा जाता जाता विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवून त्यासाठी आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.